गिरीश दत्तात्रय महाजन, श्री गणेश रामचंद्र नाईक, श्री गुलाबराव रघुनाथराव पाटील, श्री दादाजी दगडू भुसे, श्री संजय दुलीचंद राठोड, श्री धनंजय पंडितराव मुंडे, श्री मंगल प्रभातजी लोढा, श्री उदय रवींद्र सामंत, श्री जयकुमार जितेंद्र सिंह रावल, श्रीमती पंकजा गोपीनाथ मुंडे, श्री अतुल मोरेश्वर सावे, श्री अशोक रामाजी उईके, श्री शंभूराज शिवाजीराव देसाई, श्री आशिष बाबाजी शेलार, श्री दत्तात्रय विठोबा भरणे, श्रीमती अदिती सुनील तटकरे, श्री शिवेंद्र सिंहराजे अभयसिंहराजे भोसले, ॲडव्होकेट माणिकराव शिवाजी कोकाटे, श्री जयकुमार भगवानराव गोरे, श्री नरहरी सीताराम झिरवळ, श्री संजय वामन सावकारे, श्री संजय पांडुरंग शिरसाट, श्री प्रताप बाबूराव सरनाईक, श्री भरत मारुती गोगावले, रायगड याचं नॅपकिन कमी पडला आज. श्री मकरंद लक्ष्मणराव जाधव पाटील, श्री नितेश नारायणराव राणे, श्री आकाश पांडुरंग पुणकर, श्री बाबासाहेब मनोहरराव पाटील, श्री प्रकाश आनंदराव आबिटकर, त्याचप्रमाणे सन्मान्य राज्यमंत्री श्रीमती माधुरी सतीश मिसाळ, श्री आशिष नंदकिशोर जयस्वाल, श्री पंकज राजेश भोयर, श्रीमती मेघना दीपक साकोरे बोर्डीकर, श्री इंद्रनील मनोहर नाईक, श्री योगेश रामदास कदम. सन 2024-25च्या पुरवणी मागण्या सादर करणे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2024-25च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करतो व असे करीत असताना सभागृहाच्या असे निदर्शनास आणू इच्छितो की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 205 व 203 खंड 3 खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्राच्या माननीय राज्यपाल महोदयांनी 2024-25च्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस सन्माननीय सभागृहास केली आहे. सन 2024-2025च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत. पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र व माननीय सदस्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून तसेच टपालखान्याद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या मागण्यांवर चर्चा व मतदान दिनांक 19 व 20 डिसेंबर 2024 रोजी होईल. दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी तसेच दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागावरील कपात सूचना दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील. शासकीय विधेयके पुरस्थापनार्थ. सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 22. महाराज, आपलं कामकाज आहे आज स्थगन नाही आहे मला माहिती आहे. नियमाप्रमाणे आपण बिलकुल आपली पत्रिका तशीच आहे. पण राज्यामध्ये ज्या परभणी आणि बीड मध्ये झालेल्या घटना या खऱ्या अर्थानं सरकार आल्यानंतर घडलेल्या घटना आहेत अध्यक्ष महाराज. आणि काल परभणी मधला
एक त्याच्यामध्ये आंबेडकरी विचाराची चळवळ लढणारा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला. अध्यक्ष महाराज, या संदर्भातल्या सगळे प्रस्ताव जे आहेत ते माझ्याकडे आल्या, सूचना आल्या, त्या संदर्भातला निर्णय मी देईन. आपण स्वतः माजी विधानसभा अध्यक्ष राहिलेला आहात, आपल्याला नियमाची संपूर्ण जाणीव आहे. आपण स्वतः आत्ता म्हणाला आहात की हे आज शोक प्रस्ताव असताना घेता येणार नाही. त्यामुळे मला वाटतं ह्या विषयाचा मी निर्णय दिल्यानंतर आपण बोलू. बसा दाना बसा. नाही पण तुम्हाला अध्यक्ष महाराज, मी तुम्हाला मदतच केली अध्यक्ष महाराज, मला माहिती आहे. पण घटना अध्यक्ष महाराज, सरकार अस्तित्वात आल्यानंतरच्या घटना अध्यक्ष महाराज आणि आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेचं अध्यक्ष महाराज पूर्ण राज्यामध्ये हाहाकार माजलेला आहे. अध्यक्ष महाराज, आपण कस्टोडियन आहात आमचे अध्यक्ष महाराज, आणि आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अध्यक्ष महाराज, राज्याच्या जनतेला न्याय मिळेल. सरकारने उत्तर द्यायची तयारी दाखवावी अध्यक्ष महाराज. मला माहिती आहे कामकाजाचं भाग मला माहिती आहे, पण अध्यक्ष महाराज ही गंभीर बाब आहे आणि गंभीर बाब असल्यामुळे अध्यक्ष महाराज राज्यामध्ये लोकांमध्ये तीव्र चीड परभणीच्या आणि बीडच्या घटनेचे अध्यक्ष महाराज आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महाराज, आपण निर्णय द्याल तो आम्हाला मान्य राहील, पण सरकारने याच्यातली भूमिका मांडावी अशी आम्हाला सरकारला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, सरकारची असं नाही चालणार. या बोलले आता परत नाही. बसा. या संदर्भात ऐका, या संदर्भात ऐकून घ्या, या संदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. त्यामुळे मला असं वाटतं अध्यक्षांनी जो दिवस नेमून देतील उद्याचा, आज आपला शोक प्रस्ताव असल्यामुळे आपल्या काही प्रथा परंपरा आहेत, मात्र अध्यक्षांनी उद्याचा दिवस नेमून दिला तरी आम्हाला हरकत नाही. या संदर्भात पूर्ण सविस्तर चर्चा आपण करू. दोन्ही घटना अतिशय गंभीर आहेत, त्यामुळे निश्चितपणे त्याच्यावर चर्चा करू. त्याच्यावर सरकारने काय कारवाई केली ही देखील आपण त्या ठिकाणी बघू. आणि विशेषतः परभणीच्या घटनेच्या संदर्भात मला या निमित्ताने सर्वांनाच अपील करायची आहे की संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही, आणि ज्यांनी तो अपमान केला तो मनोरुग्ण आहे. मनोरुग्णाने अशा प्रकारचा अपमान केल्यावरही कारवाई झालेली आहे. तथापि तिथे एक संतापाची लाट आली, त्याच्यामध्ये काही गोष्टी झाल्या. मला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हे अपेक्षित आहे की एखादी घटना झाल्यानंतर संवैधानिक अशा पद्धतीनं त्या संदर्भातली प्रतिक्रिया उमटली पाहिजे. मात्र आज याच्यावर अधिक बोलण्याचं कारण नाहीये. निश्चितपणे अध्यक्ष महोदय ज्यावेळी वेळ राखून देतील त्यावेळी याच्यावर सविस्तर चर्चा करून त्याच्यावर योग्य उपाययोजना आपण करू. आणि मला अपेक्षा आहे की विरोधी पक्ष देखील याचं राजकारण न करता या संदर्भात आपल्याला राज्यात कायदा सुव्यवस्था कशी ठेवता येईल आणि अशा प्रकारच्या घटना कशा घडणार नाही या संदर्भातल्या चांगल्या सूचना विरोधी पक्ष देखील करेल हा मला विश्वास आहे. म्हणून आपण जेव्हा नेमून द्याल त्यावेळेस याची कारवाई करता येईल. आज अधिवेशनाचा पहिला दिवस असून आज शोक प्रस्ताव देखील आहेत. त्यापुढे एक वेळा मला निर्णयाचा देऊ दे, त्यानंतर तुम्ही आज स्थगन प्रस्ताव घेण्यात येणार नाहीत. या संदर्भात ज्या सूचना प्राप्त झाल्या आहेत मी गटनेत्यांबरोबर बोलून या संदर्भातल्या चर्चेचा दिवस ठरवेन. चला पुढे घ्या. शासकीय विधेयके पुनर्स्थापनार्थ सन 2000 विधानसभा विधेयक क्रमांक 22. महोदय, सन 2024 से विधानसभा विधेयक क्रमांक 22 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती उपसभापती पदांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक 2024 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रामुख्याने 8 जिल्हा परिषदा ज्या अस्तित्वात आहेत त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि वेगवेगळ्या समित्यांचे सभापती निवडणुका